श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्रीचा 6वा दिवस. नवदुर्गेचं 6वं रूप म्हणजेच देवी कात्यायनी. याच देवी कात्यायनीची कहाणी काय आहे तर तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुर्गेच्या 9 रूपांपैकी 6वं रूप म्हणजे कात्यायनी देवी आहे. दुर्गापूजेच्या 6व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन आज्ञा या चक्रात स्थिर होते. योग साधनेत या आज्ञाचक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक आई कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. देवीच्या उपासनेने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते. कात्यायनी अमाप फलदायक आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे. भव्य दिव्य असे आहे. तिचा वर्ण सोनेरी आहे. तिला 4 भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हात हा अभय मुद्रा आणि खालच्या हातात वर मुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचं फूल आहे. तिचे वाहन सिंह असे आहे. दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले तर यामागे एक पौराणिक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते आणि त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची फार इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा त्यांचा नायनाट करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश एकवटून महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला निर्माण केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली आणि म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. व ती कात्यायनी म्हणाली त्यानंतर जाऊ लागली. त्याचप्रमाणे देवीने महर्षी कात्यायनांच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी देवीने पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. देवी कात्यायनी आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते आणि सदैव तिच्या सानिध्यात राहून साधकाने परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या कृपाछायेत आयुष्य व्यतीत करावं. तर अशी होती ही कात्यायनी देवीची पौराणिक कथा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.